आणि थेट जाऊयात, खासदार संजय राऊत सध्या बोलतायत. पक्ष संघटना बाकी काय असणार, जेव्हा पक्षाचे नेते येतात तेव्हा विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात काही पक्ष बांधणी असते, इतर काही विषय असतात, लोकांच्या भेटीगाठी असतात, त्या चालू आहेत. पुढे दुसरं काय आहे? संपला विषय. हा आमच्या पक्षाचा दौरा आहे. आणि आता पाहिलं असेल, आज या बुलढाण्यामध्ये काँग्रेसचे नेते सुद्धा आलेले आहेत, काही भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. निवडणुका असल्यामुळे प्रत्येक पक्षाचं नेते, प्रमुख पदाधिकारी हे इथंच राहणार. संपलं. लोकसभेला तुम्ही म्हणजे ही जागा ताकदीने लढवली, मात्र इथे पराभव झाला. आता विधानसभेला कशा पद्धतीने तयारी आहे, किती जागा लढवत आहे? हे पहा की विधानसभेच्या संदर्भात आपण म्हणाल तर आपल्याला वारंवार आम्ही सांगितलेलं आहे की महाविकास आघाडी आहे, 3 प्रमुख पक्ष आहेत. बुलढाण्यामध्ये आम्ही लोकसभा लढलो, महाराष्ट्रात लढलो. आमच्याकडे पक्ष नाही, चिन्ह नाही. चिन्हसुद्धा शेवटच्या क्षणी मिळालं. म्हणजे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरल्यावर चिन्ह आमच्याकडे आलं. त्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्हाला लाखो मतं मिळाली लोकांनी. काही भागात मशाल चिन्ह पोचू शकलं नाही, त्याचाही फटका बसला. आमच्यासमोर दिल्लीच्या अहमद शाह अब्दालीनं सर्वत्र धनुष्यबाण उभे केले, लोकांचा गोंधळ व्हावा म्हणून. तरी आम्ही साधारण 9 जागा जिंकलो. काही जागा आमच्या थोड्या मताने गेल्या, ही जागा थोड्या मताने गेली बुलढाण्याची. आता विधानसभेमध्ये आम्ही अत्यंत सावधपणे निवडणुका लढू. 3 पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, या 3 पक्षांनी ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला सत्ता मिळवायची आहे आणि हे जे घटनाबाह्य सरकार आहे त्याला खाली खेचायचं आहे. प्रसारण सेवा विधेयक जे नरेंद्र मोदी सरकारने आणलं होतं, प्रसारण सेवा, तर ते विधेयकावरून गदारोळ सुद्धा झाला होता. ते विधेयकाला स्थगिती दिली. बघा, ते विधेयक म्हणजे एक प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, वृत्तपत्र स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा प्रकार होता, जो आणीबाणीत झाला असा यांचा आरोप आहे. आणीबाणी आम्ही पाहिलेली आहे. आणीबाणीतली सेन्सॉरशिप आम्ही अनुभवलेली आहे. म्हणजे आमच्या मार्मिकलाही टाळं लावण्यात आलं होतं. आणि त्याच प्रकारे सध्या डिजिटल यूट्यूब्स याचा गळा घोटण्याचं काम समाज माध्यमं, कारण या निवडणुकीमध्ये जरी अनेक चॅनल्स, वृत्तपत्र ही मोदींच्या प्रभावाखाली होती, तरी अनेक समाज माध्यमं, त्या यूट्यूब्स असतील किंवा डिजिटल मीडिया असेल, हा मोदींच्या नियंत्रणाखाली नव्हता. त्याच्यामुळे हे सगळं आपल्या नियंत्रणाखाली यावं यासाठी हा कायदा करण्यात किंवा नवीन बिल आणणार होते. पण ज्या पद्धतीनं वक्फ बोर्डाचं बिलसुद्धा सरकारला मागे घ्यावं लागलं, त्याच पद्धतीनं हे सुद्धा ब्रॉडकास्ट बिल जे आहे ते त्यांना सध्या मागे घ्यावं लागलं. कारण प्रबळ विरोधी पक्ष लोकसभेत, राज्यसभेत आणि देशभरामध्ये जो कौल लोकशाहीनं दिलेला आहे ते पाहता त्यांना अशा प्रकारची मनमानी यापुढे करता येणार नाही. हुकुमशाही पद्धतीनं त्यांना कोणताही कायदा आमच्यावर लादता येणार नाही. विशेषतः वृत्तपत्रांच्या बाबतीत, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाबतीत त्यांना अशा प्रकारे गळचेपी करता येणार नाही. आमदार नवनीत राणा यांनी जे काही भाष्य केलं लाडक्या बहिणी संदर्भात पैसे मागे घेणार, आताच त्यांचं एक स्टेटमेंट आलं की मी मजाक केली होती, काय असं? नाही, ते नेहमीच महाराष्ट्राची मजाक करतात, कारण त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंधच नाही. अमरावतीमध्ये त्यांच्या पत्नीचा झालेला पराभव हा ही काय मजा नाही आहे. लोकांनी शहाणपणानं केलेल्या मतदानामुळेच त्यांचा पराभव झाला. आणि रवी राणा हे सुद्धा पुढल्या विधानसभेत नसतील, ती सुद्धा मजा नसेल. त्यांनी मजा जी आहे ती जर लाडक्या बहिणींच्या बाबतीत त्यांनी केली असेल, बरं का, याचा अर्थ असा आहे की तुम्ही हे निवडणुकीसाठी केलेलं एक नौटंकी आहे. सर, स्टँडअप कॉमेडियन आहे विनोवर खारुकी, माहिती आहे, यांनी मराठी भाषेचा शब्द काढला. त्यांनी माफी मागितली असं कळलं मला. त्यांनी मराठी माणसाची माफी मागितलेली आहे, मालवणी समाजाची माफी मागितलेली आहे. मी आत्ताच ती माहिती घेतली आणि त्यांनी नाक रगडलेलं आहे.
गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रात राजकीय नेत्यांवर आमदारांच्या गाड्या झाल्या हल्ले होत आहेत. यापूर्वी कधीही ही संस्कृती महाराष्ट्रात नव्हती. अशा प्रकारची संस्कृती आणण्याचं काम महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधीही कोणत्याही राजकीय आंदोलनं झाली, संघर्ष झाले, निषेध झाले. अगदी पंडित नेहरू जेव्हा आले होते प्रतापगडावर, तेव्हा त्यांनाही काळे झेंडे दाखवले. शिवसेना प्रमुखांच्या विरोधामध्ये सुद्धा शिवसेना भवनासमोर पत्रकार आंदोलन करत होते. आंदोलन झालेले आहेत आणि आम्ही ते स्वीकारलेली आहे. पण या राज्यात आणि देशामध्ये मोदी शहा दिल्लीत आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर देशात आणि राज्यामध्ये अत्यंत घातक असे पायंडे पडले. विरोधक हे आपले राजकीय वैचारिक शत्रू नसून हे दुश्मन आहेत. अशा पद्धतीनं त्यांच्यावरती हल्ले, त्यांना अटका, त्यांच्यावर खोटे खटले हे सुरू झालं. त्याचाच परिणाम महाराष्ट्रात तुम्हाला दिसतो. म्हणूनच हे सरकार आपल्याला बदलावं लागेल. हसन मुश्रीफांनी स्टेटमेंट केले की तुम्ही आमचे बटणं कचाकच दाबा आणि आम्ही तुमच्या घरी येऊन तुमचं संपर्क करू. हो, त्यांची आता आम्ही बटणं कचाकच दाबणारच आहोत आणि त्यांचा पराभव करणार आहोत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. असं असताना याच जिल्ह्यातून सर्वात जास्त शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात खालच्या स्तरावर आरोप प्रत्यारोप होतात. एकही पदाधिकारी त्याला विरोध करत नाही किंवा निषेध नोंदवत नाही. हे भाऊ, भाषा आता केली मी आहे. आलेलो आहे, मी माहिती घेईन, समजून घेईन. चला, थँक्यू व्हेरी मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.